Hello student, today I will discuss about the new point composition of two SHMs having same period and along the same path. In this point, we can find out resultant displacement, resultant amplitude and last initial phase. Now, composition of two SHMs having same period and along the same path but different amplitudes and different initial phases. First, we can find out resultant displacement. To find the resultant displacement, we know that the equation of displacement of two SHMs, therefore x1 is equal to a1 sine in bracket omega t plus phi 1 and x2 is equal to a2 sine omega t plus phi 2. बघा मला सांगायचं काय या पॉइंट मध्ये आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेजेस फाइंड आउट करायचे. मग सुरुवातीला आपल्याला जो काही फाइंड आउट करायचं ते काय फाइंड आउट करायचं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचंय. मग आपल्याकडे डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएल चं इक्वेशन आहे. मग स्टँडर्ड इक्वेशन काय आहे एसएचएल चं डिस्प्लेसमेंट साठी? बघा मला सांगायचं काय या पॉइंट मध्ये, कंपोजिशन ऑफ टू एसएचएम्स हॅविंग सेम पिरियड अँड अलोंग द सेम पाथ. म्हणजे तुम्हाला दोन एसएचएम कन्सिडर करायचे. त्या दोन्ही एसएचएमचा तुमचा पिरियड कसा असणार आहे, सेम असेल आणि त्या ठिकाणी दोन्ही एसएचएम सेम पाथ मध्ये काय होतात, ते ट्रॅव्हल होतात. मग त्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि लास्टला इनिशियल फेज फाइंड आउट करायचं. मग फर्स्ट टू फाइंड रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे, कोणाचं इक्वेशन माहिती आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएमचं. मग काय होतं ते डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम, x इज इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस फाय. फाय म्हणजे काय होतं तुमचा इनिशियल फेज आणि a म्हणजे काय तुमचा अँप्लिट्यूड. जेव्हा हे दोन्ही पण टू एसएचएम सांगितले सेम पिरियड अलोंग द सेम पाथ, परंतु त्या दोन्ही एसएचएम साठी अँप्लिट्यूड कसं सांगितलं त्यांनी वेगळं सांगितलं आणि त्याचबरोबर इनिशियल फेज पण कसा सांगितला, वेगळा सांगितला. म्हणून मी या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं लिहिलंय बघा, x1 इज इक्वल टू a1 sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi 1 आणि x2 इज इक्वल टू a2 sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi 2. म्हणजे तुमचा इनिशियल फेज आणि त्या ठिकाणी असलेलं अँप्लिट्यूड हे दोन्ही पण काय आता वेगळे. तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करत असताना आपण काय करतो, व्हेक्टरची ऍडिशन करतो. मग व्हेक्टरची ऍडिशन करत असताना तुम्ही काय करणार, देयरफॉर कॅपिटल X इज इक्वल टू x1 प्लस x2. तुम्हाला x1 चं पण इक्वेशन माहिती आहे आणि x2 चं पण इक्वेशन माहिती आहे. या दोघांची फक्त काय करा, ऍडिशन करा. देयरफॉर x इज इक्वल टू काय मिळेल, a1 sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi 1 प्लस a2 sin ओमेगा t प्लस phi 2. हे इक्वेशन तुम्हाला मिळतंय. मग बाय युजिंग मॅथमॅटिकल फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला आहे तो, साइन a प्लस b चा फॉर्म्युला, साइन a प्लस b चा फॉर्म्युला. मग साइन a प्लस b काय सांगते, साइन a प्लस b, साइन a cos b प्लस cos a sin b. हा तुमचा काय फॉर्म्युला. मग हा फॉर्म्युला काय करायचंय, तुम्हाला यूज करायचंय आणि हे इक्वेशन काय करायचंय, मॉडिफाईड करायचंय. म्हणजे बघा इथे काय सांगितलं, साइन a प्लस b म्हणजे साइन हा a आहे आणि हा तुमचा काय b, तसंच हा a आहे आणि हा काय तुमचा b. मग सुरुवातीला आपण काय करू, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. देयरफॉर x is equal to a1 in bracket काय मग sin a काही sin ओमेगा t
साइन ओमेगा टी इंटू इंटू काय सांगितलं कॉस बी हा बी आहे तुमचा म्हणजे इथं काय लिहिलो कॉस फाय प्लस प्लस मध्ये काय सांगितलं कॉस ए साइन बी फक्त काय केला उलट केला म्हणजे काय लिहिलो इथे कॉस ओमेगा टी साइन फाय 1 सिमिलर प्रोसेस प्लस आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया a2 काय करा ब्रॅकेटच्या बाहेर घ्या म्हणजे इथे काय लिहिलो तुम्हाला साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 2 हे इक्वेशन तुम्हाला मिळालं आता काय करा ह्या a1 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या आणि ह्या a2 ने काय करा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या therefore x is equal to a1 sin omega t cos phi 1 plus आता a1 ने मल्टिप्लाय करून काय मिळेल a1 cos omega t sin phi 1 प्लस आता a2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळेल a2 sin omega t cos phi 2 plus a2 cos omega t sin phi 1 phi 2 हे झाल्यानंतर आता या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा म्हणजे इक्वेशन एकच आहे पण इथून काय शोधायचं आपल्याला कॉन्स्टंट क्वांटिटी शोधायची आहे मग ह्या ठिकाणी बघा sin ओमेगा टी आहे इथे पण काय हो sin ओमेगा टी आहे पण ह्या दोन्ही याच्यातून काय करा sin ओमेगा टी कॉमन घ्या म्हणजे काय मिळेल therefore x is equal to sin ओमेगा टी तीन ब्रॅकेट मध्ये घेऊया मग इथे काय राहिलं तुमचं फक्त cos phi 1 राहिला हा a1 काय करा याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय येतो a1 cos phi 1 यामध्ये काय राहिलं तुमचं a2 आणि cos phi 2 म्हणजे ऍडिशन प्लस a2 cos phi 2 ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट इथे बघा हा काय cos ओमेगा टी इथे पण काय आहे cos ओमेगा टी म्हणजे या दोघांमध्ये काय कॉमन आहे तुमचा cos ओमेगा टी प्लस cos ओमेगा टी इन ब्रॅकेट मध्ये काय सांगायचं इथे काय आहे तुमचा a1 आणि sin phi 1 a1 sin phi 1 प्लस a2 हे सांगा sin phi 2 बघा a1 sin phi 1 a2 sin phi 2 हे मिळाल्यानंतर तुम्हाला काय कन्सिडर करायचंय ते लक्षात घ्या कन्सिडर आता हे दोन इक्वेशन तुम्हाला कन्सिडर करायचे मी पहिले फर्स्ट हे इक्वेशन कन्सिडर करतोय म्हणजे काय कन्सिडर मध्ये a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 is equal to r cos delta is equal to r cos delta and a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 is equal to r sin delta इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर सेकंड म्हणजे काय केलं बघा a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 याची जी व्हॅल्यू घ्यायची आता ही काय घेणार तुम्ही r cos delta आणि a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 याची व्हॅल्यू काय घ्यायची तुम्हाला r sin delta म्हणजे ह्या इक्वेशन ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आता त्या ठिकाणी r cos delta आणि r sin delta ह्या इक्वेशन मध्ये काय करूया सबस्टिट्यूट करूया काय मिळेल therefore x is equal to sin omega t in bracket काय value होईल r cos delta plus cos omega t in bracket काय value होईल r sin delta हे मिळतंय तुम्हाला हे मिळाल्यानंतर बघा इथे पण r आहे इथे पण r आहे हा r काय करा कॉन्स्टंट घ्या म्हणजे काय येतो x is equal to r in bracket sin omega t into cos delta plus cos omega t into sin
डेल्टा. हे इक्वेशन तुम्हाला मिळालं या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला करायचं काय होतं बघा, तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं, एक्स फाइंड आउट करायचं. त्यासाठी तुम्हाला हे फायनल इक्वेशन मिळतंय. पण sin ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा हे कसं लिहिता येईल आपल्याला पुन्हा, x is equal to r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. हे तुमचं काय आलं, फायनल रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आलं. जर ह्या तुम्ही sin a प्लस b चा जर फॉर्म्युला यूज केला, sin a प्लस b चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, sin ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा. म्हणून मी काय केलं इथं sin a प्लस b च्या फॉर्म मध्ये लिहिलं, म्हणजे sin ओमेगा टी प्लस डेल्टाच्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके. टू फाइंड रिझल्टंट एम्प्लिट्यूड. आता काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचंय. प्रीवियस पॉइंट मध्ये आपण दोन इक्वेशन कन्सिडर केले होते. त्यातलं पहिलं इक्वेशन काय होतं, a1 cos phi1 plus a2 cos phi2 is equal to r cos डेल्टा. तर आपण काय म्हटलं, इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर इक्वेशन काय घेतलं, a1 sin phi1 plus a2 sin phi2 is equal to r sin डेल्टा, इक्वेशन नंबर 2. मग ह्या दोन इक्वेशनचा यूज करून तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचंय. मग ते कसं फाइंड आउट करायचं बघा, त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 and equation number 2, squaring and adding, म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 एकदा काय करा, स्क्वेअर करा आणि स्क्वेअर केल्यानंतर काय करा, ऍड करा. पण मी काय करतो, दोन्ही एकाच वेळेस करतो. मग इक्वेशन नंबर 1 पहिले मी काय, r स्क्वेअर करा, r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल्टा आणि ऍड करा कोणतं इक्वेशन, इक्वेशन 2. म्हणजे काय इक्वेशन 2, r sin डेल्टा म्हणजे काय, ऍडिशन r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू काय, मग हा होल ब्रॅकेट कन्सिडर करूया, a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. याचं काय करायचं तुम्हाला, स्क्वेअर प्लस करा. प्लस काय करणार तुम्ही, ही क्वांटिटी म्हणजे काय येतो, a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग या ठिकाणी बघा काय कॉमन येणार तुमचा, r स्क्वेअर कॉमन येईल. मग तो r स्क्वेअर कॉमन घ्या, r स्क्वेअर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू. या ठिकाणी काय करा, a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा. मग a स्क्वेअर b चा फॉर्म्युला बघा काय येतो, a स्क्वेअर b चा फॉर्म्युला, a प्लस b चा फॉर्म्युला होल ब्रॅकेट स्क्वेअर काय, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस टॉइस ab. हा तुमचा काय फॉर्म्युला. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं, आता किमती टाकू ह्या, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, समथिंग काहीतरी इक्वेशन. चला नाव स्टार्ट. a1 square cos square phi1 प्लस ही b क्वांटिटी म्हणजे काय करता येईल तुम्हाला, a2 square cos square phi2 प्लस काय आता इथे टॉइस ab, इथे 2 लिहूया. ab काय, ही होल क्वांटिटी म्हणजे काय येते, a1 cos phi1 आणि cos phi2 प्लस मध्ये काय येणार आहे, आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा म्हणजे काय येतो, a1 स्क्वेअर sin स्क्वेअर phi1 प्लस a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi2 प्लस टॉइस a1 a2 sin phi1 sin phi2 इथं a2. हे मिळाल्यानंतर बघा तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती आहे. याची काय असते प्रॉपर्टी, cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू 1 and therefore r स्क्वेअर इज इक्वल टू. आता ही इक्वेशन कन्सिडर करा. या इक्वेशन मध्ये बघा तुम्हाला काय कॉमन घेता येईल. या ठिकाणी बघा a स्क्वेअर आहे, इथे पण काय हो a1 स्क्वेअर आहे. मग इथून a1 स्क्वेअर काय करूया आपण, कॉमन घेऊया. a1 स्क्वेअर
इन ब्रॅकेट मध्ये कोणती क्वांटिटी येणार cos स्क्वेअर phi1 cos स्क्वेअर phi1 प्लस काय इथे sin स्क्वेअर phi1 ब्रॅकेट कंप्लीट। त्यानंतर बघा इथे a2 आहे, इथे पण काय होतं तुमचा a2 आहे, मग a2 कॉमन घेऊया प्लस a2 स्क्वेअर इन ब्रॅकेट a2 स्क्वेअर इन ब्रॅकेट काय येईल तुमचं वन्स अगेन cos स्क्वेअर phi2 प्लस sin स्क्वेअर phi2 इन ब्रॅकेट कंप्लीट। आणि राहिलं काय होतं फक्त प्लस twice a1 a2 cos phi1 cos phi2 प्लस twice a1 a2 sin phi1 sin phi2। मग याच्यातून काय कॉमन घेता येईल 2 twice a1 a2 twice a1 a2 काय करा कॉमन घ्या प्लस twice a1 a2 इन ब्रॅकेट। या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचे तुम्हाला cos phi1 cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2 हे इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे। आता बघा तुम्हाला इथून काय करता येईल परत काय मिळाली आयडेंटिटी cos स्क्वेअर phi1 प्लस sin स्क्वेअर phi1 किती येईल 1 इथे पण किती येईल व्हॅल्यू 1 therefore तुमचं इक्वेशन काय येत आहे r स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस याच्यामध्ये काही चेंज होईल का नाही, पण या ठिकाणी बघा cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2 हा काय तुमचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो इथे यूज करा डायरेक्टली। काय येईल मग twice a1 a2 इन ब्रॅकेट सॉरी cos इन ब्रॅकेट phi1 minus phi2 म्हणजे cos phi1 minus phi2 म्हणजे काय येईल तुमचं इज इक्वल टू cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2 हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। पण मी काय करतो या ठिकाणी हा स्क्वेअर काढून टाकतो। जर हा स्क्वेअर मी काढून टाकला तर काय पडेल इथे या होल इक्वेशनला स्क्वेअर रूट पडेल r इज इक्वल टू स्क्वेअर रूट इन ब्रॅकेट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस twice a1 a2 cos phi1 minus phi2 हे तुम्हाला काय मिळालं तुमचं फायनल रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन मिळालं। काय केलं ते बघा आपल्याकडे दोन इक्वेशन होते, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2। याला आपण काय केलं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग केलं। मग स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन पूर्ण मिळालं। हे इक्वेशन मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आयडेंटिटी होती काय होती cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा। इथे मी काय केलं एक फॉर्म्युला यूज केला मॅथमॅटिकल a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला। मग ह्या इक्वेशनचं आपण काय केलं मॉडिफिकेशन घेतलं, त्यातून a1 स्क्वेअर कॉमन आला a2 स्क्वेअर कॉमन आला आणि राहिलेला हा तुमचा cos phi1 minus phi2। मग ह्यानंतर काय केलं आपण r इज इक्वल टू तो स्क्वेअर काढून टाकला आणि ही पूर्ण इक्वेशन कशामध्ये पडलं तुमचं स्क्वेअर रूट मध्ये पडलं। मग फायनल इक्वेशन रिझल्टंट अँप्लिट्यूडचं काय मिळालं तुम्हाला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस twice a1 a2 cos phi1 minus phi2 हे तुमचं फायनल इक्वेशन मिळालं 2SHM साठी रिझल्टंट अँप्लिट्यूड। ओके नाउ टू फाइंड इनिशियल फेज। Now to find initial phase. डेल्टा तुम्हाला आता काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे। पुन्हा कन्सिडर काय करायचं आहे तुम्हाला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2। पण यामध्ये काय करायचं थोडंसं वेगळा चेंज करा। वेगळा चेंज म्हणजे काय इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 1 म्हणजे या इक्वेशन 2 ला काय करा इक्वेशन 1 ने डिवाइड करा। मग बघूया काय आहे therefore r sin डेल्टा अपॉन काय r cos डेल्टा इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2 काय a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन इक्वेशन 1 ने काय केलं डिवाइड करा। इक्वेशन नंबर 1 काय आलं a1 cos phi1 plus a2 cos phi2
upon cos delta is equal to similar quantity a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? इनिशियल फेज डेल्टा फाइंड आउट करायचा आहे. मग sin upon cos काय स्टँडर्ड फॉर्म्युला? tan म्हणजे काय येतो? therefore tan delta is equal to a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. आणि इनिशियल फेज तुम्हाला डेल्टा फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा tan इकडे जाताना काय होईल? तो tan इनवर्स होईल. आणि therefore delta is equal to tan inverse in bracket a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. हे तुम्हाला काय मिळालं? तुमचं इनिशियल फेजचं इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन कोणाचं मिळालं? रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन मिळालं. हे तुम्हाला इनिशियल फेजचं इक्वेशन मिळालं. काय मिळालं? tan इनवर्स a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. हे इक्वेशन तुमचं इम्पॉर्टंट आहे. रिझल्टंट ऑफ अँप्लिट्यूड. या इक्वेशन वरती आपल्याला थोड्या स्पेशल केसेस फाइंड आउट करायच्या. टू फाइंड स्पेशल केसेस. फर्स्ट स्पेशल केस, इफ phi 1 minus phi 2 is equal to 0. काय सांगितलंय बघा? phi 1 minus phi 2 is equal to 0. म्हणजे त्या ठिकाणी दोन SHM मधला फेज डिफरन्स हा कसा आहे? तुमचा 0 आहे. म्हणजे दोन्ही SHM करणारे पार्टिकल जे असतील हे एकाच फेज मध्ये असतील असं त्यांचं म्हणणं आहे. मग एकाच फेज मध्ये असतील तर त्या ठिकाणचं अँप्लिट्यूड किती असेल हे तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला माहिती आहे. मग हाच फॉर्म्युला काय करायचा आहे? या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि तिला फेज डिफरन्स दिलाय दोन SHM मधला. तो किती दिलाय? phi 1 minus phi 2. phi 1 minus phi 2 म्हणजे या ठिकाणी कॉस ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच therefore cos 0 is equal to, मग cos 0 किती असतो? तुमचा 1 असतो. म्हणजे या इक्वेशन मध्ये cos phi 1 minus phi 2 ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 1 मिळाली. म्हणजे ही होल क्वांटिटी किती झाली तुमची? 1 झाली. राईट ऑफ फक्त काय? therefore r is equal to in square root a1 square plus a2 square plus twice a1 a2 एवढंच आहे. मग हा कोणाचा फॉर्म्युला आहे? पुन्हा बघायचं a plus b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होता? a square plus b square plus twice ab. ही क्वांटिटी पण तशीच येते. म्हणजे हे कसं लिहिता येईल आपल्याला? is equal to under root in bracket a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथला हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट काय झाला तुमचा? कॅन्सल. इज इक्वल टू a1 plus a2 इज इक्वल टू r. म्हणजे बघा त्यांचं म्हणणं काय? r इज इक्वल टू a1 plus a2 आहे. आणि जर if a is equal to a1 is equal to a2, जर अशी कंडिशन तुम्ही जर यूज केली, काय कंडिशन घेतली? a is equal to a1 is equal to a2. मग इथे सबस्टिट्यूट करा आणि मग अँप्लिट्यूड किती येतं ते तुम्हाला सांगायचं आहे. मग therefore r is equal to a1 ची व्हॅल्यू a कन्सिडर करा, a2 ची पण व्हॅल्यू a कन्सिडर करा. म्हणजे फायनल अँप्लिट्यूड किती येणार आहे तुमचं? टॉइस a येणार आहे. ही तुमची काय स्पेशल केस फर्स्ट आहे. म्हणजे दोन पार्टिकल तुमचे काय करतात? SHM करतात इन फेज मध्ये. म्हणजे त्या दोघांचा पण फेज किती सांगितला त्यांनी? 0 सांगितला. फेज डिफरन्स 0 असेल तर त्या ठिकाणी दोन SHM मधला रिझल्टंट अँप्लिट्यूड हे किती असतं? मॅक्झिमम असतं. आणि मॅक्झिमम किती असतं? टॉइस a असतं. MCQ साठी लक्षात ठेवा. सेकंड केस,
सेकंड केस मध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय इफ phi1 minus phi2 is equal to pi by 2 or 90. म्हणजे बघा आता काय सांगितलंय त्यांनी दोन एसएचएम करणारे पार्टिकल यांच्या मधला फेज डिफरन्स किती घेतलाय पाय बाय 2 म्हणजे किती हो 90 डिग्री घेतला आणि cos 90 किती असतो cos 90 0 असतो cos 90 किती असतो 0 असतो मग आता cos 90 ची व्हॅल्यू इथे जर तुम्ही सबस्टिट्यूट केली म्हणजे ही होल ब्रॅकेट काय झाला तुमचा 0 झाला त्याच बरोबर याला मल्टिप्लाय काय हो टॉइस a1 a2 हे सुद्धा काय झालं तुमचं 0 झालं राहिलं फक्त काय या ठिकाणी therefore r is equal to square root a1 square plus a2 square हे तुमचं फायनल इक्वेशन पण जर if a is equal to a1 is equal to a2 जर ही कंडिशन तुम्ही यूज केली मग यूज करा आणि काय करा याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया म्हणजे काय मिळतं ते लक्षात घ्या r is equal to square root काय a1 ची व्हॅल्यू a square नंतर a2 ची व्हॅल्यू प्लस a square या दोघांची काय करा ऍडिशन करा दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला स्क्वेअर रूट टॉइस a square r is equal to इथं 2 आहे इथं जर 4 असतं तर आपण काय केलं असतं स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 लिहिलं असतं पण इथं काय आहे 2 आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल का नाही आहे मग याला ऍज इट इज ठेवा इथेच 2 लिहा इथे आणि मग इथला रूट a स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल राहिलं फक्त काय हो a आणि स्क्वेअर रूट 2 ची व्हॅल्यू काय असते 1.414 into a बघा जर फेज डिफरन्स दोन एसएचएम मधला 90 किंवा पाय बाय 2 असेल तर एम्प्लिट्यूड किती असतो √2a किंवा 1.414 into a एवढं असतं जर या ठिकाणी बघा मी तिसरी केस घेतो थर्ड केस मध्ये काय सांगायचंय तुम्हाला phi1 minus phi2 is equal to 180 डिग्री बघा दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स मी किती घेतोय आता 180 डिग्री घेतोय 180 डिग्री घेतल्यानंतर काय होतं ते बघायचंय फक्त मग इथे बघा cos 180 घ्यायचं phi1 minus phi2 ची व्हॅल्यू किती घेणार 180 cos 180 हे सांगतो तुम्हाला cos 180 minus 1 असतं म्हणजे या ठिकाणी बघा -1 टाकल्यानंतर हा प्लसचं साइन काय होऊन जाईल तुमचं मायनस होऊन जाईल म्हणजे हे इक्वेशन कसं राईट करता येईल ते बघा r is equal to square root a1 square plus a2 square minus twice a1 a2 minus twice a1 a2 again formula a plus b ऐवजी फक्त फॉर्म्युला कोणता आहे तुमचा a minus b होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय हो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस टॉइस ab हा तुमचा फॉर्म्युला आहे म्हणजे इथं ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं a minus b होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथे काय लिहिणार आहोत तुम्ही r is equal to square root a1 minus a2 होल ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल and therefore r is equal to a1 minus a2 if a is equal to a1 is equal to a2 जर अशी कंडिशन असेल तर ह्या व्हॅल्यू काय करा आलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे काय मिळते तुम्हाला r is equal to a minus a therefore r is equal to एम्प्लिट्यूड किती असेल तो 0 असेल म्हणजे जर दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स 180 असेल तर दोन एसएचएम चा एम्प्लिट्यूड हे किती असतं 0 असतं जर दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स हा 0 असेल हा किती असेल 0 असेल तर एम्प्लिट्यूड हे मॅक्सिमम असतं किती असतं टॉइस आहे आणि दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स हा 90 डिग्री असेल तर त्या ठिकाणी एम्प्लिट्यूड किती असतं 1.414 into a बघा हे जे काही फॉर्म्युले आले याच्यावरती प्रॉब्लेम तयार होतात क्वचित एखाद्या वेळेस काय केलं जातं हा बोर्ड एक्झामला विचारला जातो हा पॉइंट कंपोजिशन ऑफ टू एसएचएम्स
having same period and along the same path but different amplitudes and different initial phases. यामध्ये आपण काय केलं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट नंतर आपण फाइंड आउट काय केलं, रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट केलं. रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट झाल्यानंतर आपण फाइंड आउट काय केलं, इनिशियल फेज फाइंड आउट केलं. इनिशियल फेज फाइंड आउट केल्यानंतर आपण स्पेशल केसेस बघितल्या. स्पेशल केसेस मध्ये 3 केसेस बघितल्या, फेज डिफरन्स 0, फेज डिफरन्स 90, फेज डिफरन्स 180. जर तुमचा 2 एसएचएम मधला फेज डिफरन्स हा 0 असेल तर एम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम असतं आणि मॅक्झिमम किती असतं, टॉईस आहे. आणि जर फेज डिफरन्स हा 90 असेल तर एम्प्लिट्यूड किती असतं, 1.414 इंटू 8. आणि जर फेज डिफरन्स हा 180 असेल तर एम्प्लिट्यूड किती असतं, 0. थँक्यू.